जय श्रीराम. मग बाकी मजेत ना? तर विषय असा होता, आपली आरेक होती गॅरेजला. त्याच्यामुळे आज चेतनची गाडी घेऊन सटाण्याला जावं लागलं. म्हटलं सटाणा गेल्यावर आधी गाडीचं काम करून मग बाकीचं बघू. पोरक भाऊ थोडा व्यस्त होता. त्याला म्हटलं गाडीचं काम नाही झालं का? तो म्हणे वायर दुसरी आणावं लागेल. मग काय तुमचा भाऊ गर्दीमध्ये अवकाळ्या करत गेला तो वायर घ्यायला. नेमकी एवढी गर्दी का बरं होती तेच कळत नाही मला. वायर घेऊन आपण आलो होतो परत, पण यायला जागा नव्हती. म्हटलं सर का आम्ही आता डिवायडर वरून जातो. पोरक भाऊ म्हणे तू परत चुकीची वायर घेऊन आला. म्हटलं आता तूच चाल आणि घेऊन ये कशी पाहिजे ती. वायर घेतली गेली होती आपली आणि आपण निघालो होतो गॅरेजकडे. पाऊस इतका जोरात चालू होता. म्हटलं आता काही खरं नाही, पूर्ण ओलं होऊन जाणार म्हटलं. फक्त सटाण्यामध्ये गर्दी इतकी आहे आणि त्यात हा पाऊस कधी येतो याचा भरोसाच नाही आता. थोड्या जोरात पाऊस चालू होता आणि या पोरांचं इथे काहीतरी वेगळंच चालू होतं. म्हटलं घरी जा रे तुम्ही आता. अभी मजा आएगा ना भिड़ो. गाडीचं काम तर झालं होतं. सायंकाळी आपण आलो होतो जिमला. चेतन माझ्या आधी येऊन लागला होता. आज आपण जिम मध्ये घेणार होतो चेस्ट आणि ट्रायसेपचं वर्कआउट. इन्क्लाइन बार्बल प्रेसचे आपण घेतले 3 मेन सेट 15 रेपिटेशन साठी. मशीन प्रेसचे घेतले 3 मेन सेट मॅक्झिमम रेपिटेशन साठी. केबल फ्लायचे घेतले 3 मेन सेट मॅक्झिमम रेपिटेशन साठी. चेस्टचं वर्कआउट संपून आपण सुरुवात केली होती ट्रायसेपला. ओव्हरहेड ट्रायसेपचे घेतले होते आपण 3 मेन सेट. बार्बलने कंप्लीट झाल्यानंतर लगेच डंबल्सने घेतला होता. ट्रायसेपची लास्ट एक्सरसाइज आपण घेतली डंबल किक बॅक. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्झिमम रेपिटेशन साठी. वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर आरशासमोर थोडी शायनिंग मारून घेतली. म्हटलं आता थोडं पोजिंग बी करून घेऊ. भेटू उद्या. जय श्रीराम.